कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। कोल्हापुरातील पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली असून अंबाबाईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्यात। याशिवाय राजवाडा, पन्हाळा किल्ला आणि ज्योतिबा परिसरात सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते। दरम्यान थेट अंबाबाई मंदिरातून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूया। आज भारतीय स्वातंत्र्य दिन आहे, त्यात शनिवार आणि रविवार याचा सुवर्ण मध्य साधत महाराष्ट्रातले असंख्य पर्यटक राज्यभरातल्या विविध पर्यटनस्थळी धार्मिक स्थळांना भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात आहे आणि आज सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सर, मैं बीजापुर से आया हूँ। हम लोग बीजापुर से आए हैं सब। आज अभी 2 दिन की छुट्टी है ना, छुट्टी के लिए, और ये श्रावण मास में महालक्ष्मी दर्शन करने के लिए भी है। ये दोनों होता है बोल के आए हैं सर, हम प्लॅन करके यहाँ। आमचे हे कुलदैवत आहे श्री महालक्ष्मी, तर आम्ही दरवर्षी दर्शनाला येतो। माझा 8 ऑगस्टला वाढदिवस असतो आणि माझ्या लहान मुलाचा 13 ऑगस्टला वाढदिवस असतो, तर ते आणि 15 ऑगस्टची सुट्टी, तसा योग आम्ही जोडून आला। पण तसं आम्ही दरवर्षी येतोच, दरवर्षी भेट असते। सहकुटुंब अगदी आम्ही आवर्जून येत असतो। आमची कुलदैवत पडते, त्यामुळे येणं होतं आणि इथे आल्यानंतर एक वेगळं प्रसन्न आणि अतिशय सुंदर असं समाधान मिळतं। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।